हॅलो, नमस्कार. प्रतीक्षा झोममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज नरक चतुर्दशी आणि बघता बघता दिवाळी आली. दिवाळीला सुरुवात झाली. घरची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज सगळे लवकर उठले होते. सर्वांच्या आंघोळ्या वगैरे सगळं आवरलेलं आहे. दिवाळीमध्ये किती पटकन आवरायचं म्हटलं तर आवरत नाही. कामं भरपूर असतात आणि ते काही पटकन उरकत नाहीत. ही आहे माझ्या बेडरूमची गॅलरी आणि एक मनी प्लांट आहे आणि हे ड्रॅगन फ्रूटचं म्हणजे बी टाकलं होतं मी, तर ते 1 वर्षापासून येते. आत्ता चांगलं ते वाढू लागलं. आदिरा आता झोपली आहे, सकाळी उठून खेळली आहे आणि आंघोळ करायची का? उठली आहे. चल उठणं लावते तुला. चल ये. युगाची आता ही पहिलीच आंघोळ आहे उठणं वगैरे लावून करायची. तर मी उठणं घेतलंय आणि तिळाचं तेल आहे ते. आमच्याकडे उठणं रात्री तांदूळ आणि तीळ भिजत घालतात आणि सकाळी त्याची पेस्ट करतात आणि तेच लावतात आणि थोडंसं कोरडं पीठ घेऊन आणि थोडं तेल लावून मग तशी अंगाची मळी काढली जाते. युगाला छानपैकी उठणं लावलं, छान चोळलं मी आणि आता तिला मी फ्रेश आंघोळ वगैरे घातली आहे. बघू शकता तुम्ही, युगा रेडी झाली आहे, मस्त कपडे घातले आहेत तिने. युगाला म्हणते मी की छान इकडे बघ, स्माईल कर, किसी दे तू. तर मग तिचं ते चालू आहे तसं. चला आता युगाचं वगैरे आवरून घेतलंय आणि चला मी स्वयंपाकाला लागते पटकन. फराळ चालू आहे आणि फराळ आम्ही 2 दिवसापासून करतोय. अगोदर आम्ही एका दिवसात पूर्ण फराळ करून घ्यायचो, सगळे आयटम घेऊन. आणि यावर्षी आता आदिरा लहान आहे, आदिरा 5 महिन्याची, माझी छोटी मुलगी आणि युगा 2.5 वर्षाची. तर मग ना ते पॉसिबल होत नाही आहे. घरी तुझं पाहुणे येतात जातात पण कोणी आलं गेलं त्यात वेळ जातो आणि प्लस लेकरांमध्ये जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे ना आमचं फराळाचं आता काल चकली केली, परत चिवडा केला, बेसनाचे लाडू केले आणि आता आज करणार आहे आम्ही पोह्याचा चिवडा करणार आहे. आज अनाचे करून मी आणि आपले बेसनाचे पुरीचे लाडू करायचे. आज आम्ही शेव पण करणार आहे आणि काल आम्ही चकल्या केल्या. चकल्या आम्ही दिवसभर कधी पाहुणे आले होते. थोड्या चकल्या केल्या, नंतर थोडं थांबावं लागलं. थोड्या चकल्या केल्या, परत थांबावं लागलं. असं आम्हाला संध्याकाळी 7-8 वाजले. दुपारी करायला लागलं होतं तासाभराचं काम, पण झाले 4-5 तास लागले आम्हाला चकल्या करायला. माझे जर का तुम्हाला डेली ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही काल काही फराळाचं करून घेतलं होतं आणि आज आम्हाला बाकीचं करायचं होतं. तर इथं आत्याचं पीठ वगैरे मळून घेणं चालू आहे. तर त्या म्हटलं तुझं बाकीचं स्वयंपाक होतं तर मी पीठ वगैरे मळून ठेवते. तर त्यांनी ते शेवसाठी आणि बेसनाचे लाडू पुऱ्या करून करायचे असतात त्यासाठी पीठ मळून ठेवलेलं आहे. तर इकडे गॅसवरती कुकरमध्ये मी खिचडी केली आहे युगासाठी आणि वांग्याचं भरीत केलं आहे. आज वांगे वाफवून घेतले आणि हिरवी मिरची टाकून मी त्याचं भरीत करणार आहे आणि त्याच्यासोबत मी पोळी करणार आहे खायला. युगाना रोज मला मदतीसाठी येते स्वयंपाक करताना, तर ती अशी माझं काम वाढवून ठेवते रोज. आणि मिठाचं काय लेकरांना अट्रॅक्शन असतं काय माहिती, तर मीठ दिसलं की ती खायला बघते ती, नाहीतर हातात घेणार, सांडणार. तर ती आली की नेहमी मला मिठाचं उचलून ठेवावं लागतं. ती हॉलमधला स्टूल घेऊन येते आणि त्याच्यावर उभी राहून हे सगळं करत असते. तर आम्ही थोड्या वेळाने सगळं आवरून घेतलं, फराळाचं केलं, शेव केले, लाडू केले आणि मग दुपारी थोडासा आराम केला. मग संध्याकाळी उठल्यानंतर दिवे वगैरे लावले. आत्यांनी लावून घेतले होते दिवे वगैरे. तर हा माझ्या म्हणजे आमच्या घराच्या समोरचा थोडासा एरिया आहे आणि ही माझ्या बेडरूमची गॅलरी आहे. तर मस्त लाईटिंग वगैरे छान लावली आहे आम्ही. तर खूप छान वाटत होतं, फटाक्यांचा आवाज वगैरे मस्त येत होता. हे माझ्या घराची फ्रंट साईड आहे. सगळं काम वगैरे आवरायला आणि फराळाचं करायला आमच्या दोघींना 3:30 झाले होते आणि त्यानंतर मग थोडंसं चेंज वगैरे करून घेतलं आणि थोडा आराम केला, कारण डोकं खूप दुखायला लागलं होतं तेलकटाच्या वासाने. आणि मग आराम वगैरे केल्यानंतर छान वाटायला लागलं मला. मी गच्चीवर आली आहे आता आणि संध्याकाळी सगळ्यांच्या लाईटिंग वगैरे दिसते. मस्त लाईटिंग लावायला आली होती मी गच्चीवरती. किती मस्त वाटते बघा.